आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। तर जसं सूर्यदेवांचं उत्तरायण दक्षिणायन असतं तर त्याच्या हिशोबानेच ना माझ्या इथे सूर्याचं ऊन येत असतं। तर इतर वेळी एवढं काही ऊन येत नाही, पण आता सध्या म्हणजे जवळपास 3-4 दिवस झाले असं हे ऊन येतंय आणि याचा मी एक सुंदर असा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवला होता किरणोत्सवांचा, की जसं इतर मंदिरांमध्ये बघा असे छान किरणोत्सव होतात, तर तसा हा एक प्रकारचा किरणोत्सवच होतोय घरामध्ये, रोजचं होतंय आणि मी या टायमिंगची ना खूप आतुरतेने वाट बघत असते आणि इतकं सुंदर वाटतं ना बघायला, की हळूहळू एकेका देवांवर म्हणजे पहिले बाप्पांवर, मग स्वामींवर, आता स्वामींवरती बघा कसा सूर्यदेव प्रकाश पाडतायत. म्हणजे जसं आपण एक हायलाइटचं कसं लावतो आपण फोकस लाईट कसा मारतो तर तसंच लाईट म्हणजे अक्षरशः ते दर्शन घेतात सूर्यदेव सर्व देवांचं. इतकं सुंदर वाटतं ना, खूप छान वाटतं. मी तर तुम्हाला ते लाईट बंद करून सुद्धा दाखवलंय, की किती आता बाजूचंच तुम्ही बघा किती अंधार दिसतोय आणि स्वामींकडे बघा किती उजेड दिसतोय. माझा जो मोबाईल आहे, मोबाईलचं त्याच्यावर सावली पडत होती म्हणून मी थोडंसं लांबून शूट केलंय. पण असंच हा एक वेगळाच आनंद म्हणजे मला अनुभवते मी रोजच हल्ली आणि म्हणून म्हटलं चला की हा अनुभव आणि हा आनंद तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू. तर आज आहे एकादशी, तर म्हणून एकादशीच्या निमित्ताने सर्व देवांना सुंदर असे शुभ्र असे पांढरे वस्त्र घातलेले आहेत आणि आजची देवपूजा अशी झालेली आहे. नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता लवकरच आपला पाडवा येणार आहे, म्हणजे 9 तारखेला मंगळवारी गुढीपाडवा आहे, त्यानंतर आहे स्वामींचा प्रकट दिन. तर आजचा विषय थोडासा वेगळा आहे माझा, की त्याच्या आधी एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते, की पाडव्यासाठी एक नवीन गोष्ट आली आहे माझ्याकडे, तर ती मी पहिले तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर जो विषय आहे तो मी सुरू करणार आहे. ते खूप सुंदर गोष्ट आलेली आहे. एका ताईने खूप छान गोष्ट पाठवली आहे. ती म्हणजे की जे आपल्याला पूजेसाठी देवपूजेसाठी मी तुम्हाला नेहमी अशाच काही ना काही गोष्टी दाखवत असते, की ज्या देवपूजेसाठी वापरता येतील किंवा काही सणांसाठी किंवा तुमच्याकडे काही फंक्शन्स असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला वापरता येतील अशाच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर हे आहे ते म्हणजे बघा अशा प्रकारचा कलश. खूप सुंदर आहे, खूप सुंदर काम केलंय आणि खूप छान याची म्हणजे साईज सुद्धा खूप बऱ्यापैकी मोठी आहे. तुम्हाला समजत असेल बघा. पूर्ण पितळेचाच म्हणजे तांब्याचाच कलश आहे हा आणि त्याच्यावरती पूर्ण असं सुंदर असं काम केलंय. हे त्यांनी वरती प्लास्टिक चिटकवलंय खराब होऊ नये यासाठी. पण बघा किती सुंदर काम केलंय. खूप सुंदर आहे, मला खूप आवडला हा. आपण पूजेमध्ये ठेवू शकतो. आपल्या घरी काही सत्यनारायणाची पूजा असेल किंवा जेव्हा आपलं मंगल कलश म्हणून सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा इतर काही पूजा असतात बऱ्याचशा. आता येतोय आपला गुढीपाडवा, तर गुढीच्या वरती सुद्धा असं छान बघा तुम्हाला साईडला इथे दिसत असेल, तर गुढीला पण सुद्धा असा लावू शकता, मंगल कलशाला लावू शकता आणि ह्याच्यामध्ये त्या ताईंकडे वेगवेगळे म्हणजे साईज सुद्धा आहेत, म्हणजे शेप वेगवेगळे आहेत. एक असा वेगळा कळशीसारखा कलश येतो तसा सुद्धा त्यांच्याकडे आहे. बघा कोणाची घरभरणी असते म्हणजे वास्तुशांती असते, वास्तुशांतीला सुद्धा मोठी कळशी वगैरे आपण घेऊन येतो पूजेसाठी घरामध्ये. तर अशा प्रकारचं किंवा आता लग्नाचे सीझन्स येत आहेत तर तुम्ही रुखवतामध्ये ठेवू शकता किंवा आपला जो करा असतो म्हणजे एक करा असतो ना नवऱ्याकडचा नवरीकडचा, तर त्या करासाठी सुद्धा पण खूप सुंदर असा हा कलश आहे. म्हणजे खूप साऱ्या गोष्टींसाठी तुम्ही असा कलश वापरू शकता आणि कोणीही बघितलं ना तर तुम्हाला विचारणारच की कुठून हा घेतलाय कलश. इतका सुंदर आहे आणि डिझाईन अशीच नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स याच्यामध्ये आहेत ताईंकडे. तर त्यांचं इंस्टाग्रामचं जे पेज आहे ते कला क्रिएशन्स म्हणून आहे.
त्यांचे डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला. इन्स्टाचं जे पेज आहे त्यांचं त्याची पण लिंक देईन, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्हाला हवं असेल. आता हा जो तांब्या आहे हा जवळपास 1,500च्या आसपास आहे काहीतरी, 1550 का अशाच काहीतरी रेंजमध्ये आहे. तर प्रत्येक तांब्या वाईज आणि त्यांचं वर्क वाईज कदाचित त्याची प्राइस वेगळी असू शकते, पण जी त्यांनी प्राइस सांगितली आहे ती रिझनेबलच आहे. कारण एवढा मोठा तांब्या तुम्ही आता घ्यायला गेलात तांब्याचा, तर त्याची प्राइसच पहिली तर 700-800 पर्यंत किंवा 500 पर्यंत त्याची प्राइसच असेल, त्याच्यापेक्षा पण जास्त असेल. आणि हे जे काम केलंय, हे काम आपण फक्त वस्तू बघतो, पण त्याला जी मेहनत असते ना, हँडवर्क आहे हे पूर्ण. खूप छान असे हे सगळं चिटकवलेलं आहे, याला खूप वेळ लागतो. मी स्वतः या गोष्टी करते म्हणून मला माहिती आहे की खरंच याच्यामध्ये किती वेळ जातो. आपण फक्त प्राइस डिस्कस करतो, पण जी काम केलेलं आहे तर त्या कामाची किंमत, त्याची जी मेहनत असते ना, त्याचेच पैसे असतात. तुम्ही बघा एक्झिबिशन वगैरे मध्ये जे अगदी साध्या साध्या गोष्टी लावलेल्या असतात, पण ते किती प्राइस लावलेली असते. फक्त हँडलूम, हँडवर्क असं लिहून त्याच्यावरती खूप सारी प्राइस लावलेली असते. तर त्याच्या मानाने मला खूप रिझनेबल वाटला. साईज वाईज बघा, साईज पण खूप मोठी आहे त्याची आणि खूप छान आहे एकंदर कलश. तर हा कलश एक होता आणि त्यांच्याकडे आहेत त्या म्हणजे अशा या सुपाऱ्या आहेत, ज्या तुम्ही कुठल्याही कामासाठी, स्पेशली लग्नांसाठी, आता सप्तपदीसाठी म्हणून त्या सुपाऱ्या अशा वापरल्या जातात. बघा किती सुंदर, म्हणजे एखाद्या सुपारीला इतक्या सुंदर प्रकारे सजवू शकतो. हे बघा सुपारीच आहे आतमध्ये आणि तिला इतकं सुंदर सजवलंय. खूप खूप छान, खूप छान काम केलंय. मला खूप आवडलं. सप्तपदीमध्ये त्यांनी त्यांचा एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये सप्तपदीमध्ये दाखवली होती ही सुपारी ठेवलेली आणि खूप छान आहे. खूप मस्त सजवलंय. ह्याचा पण तुम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी वापर करू शकता. देवपूजेच्यासाठी सुद्धा ठेवू शकता. बऱ्याचशा गोष्टींसाठी किंवा एक असंच चांगलं एक शोपीस सारखं सुद्धा हे ठेवू शकता. तर खूप सुंदर सजवलंय. तर ह्या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या ताईंनी कला क्रिएशन म्हणून त्यांचं पेज आहे इन्स्टाला आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तर आजचा माझा जो टॉपिक होता तो हा होता की ह्या ज्या गोष्टी वेगवेगळ्या मी तुम्हाला दाखवते, प्रमोट करते, तर ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना, तर ज्या घरगुती बायका आहेत, ज्या घरात बसून स्वतःचं काहीतरी त्यांना छोटेसे उद्योग, बिझनेस करायचे आहेत आणि त्यांना थोडासा मोठ्या प्लॅटफॉर्मची गरज आहे. आज माझ्याकडे मोठा प्लॅटफॉर्म आहे की एक वस्तू आज लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते. त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये, छोट्या बिझनेसमध्ये काहीतरी त्यांना मदत होईल, ह्या हेतूनेच मी त्यांच्या या गोष्टी प्रमोट करत असते. आणि जेव्हा माझ्याकडे ज्या गोष्टी येतात तर त्या तशाच गोष्टी तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि जर नसतील पोहोचत तर मला तुम्हाला सांगायचं की जेव्हा मी व्हिडिओमध्ये जेव्हा दाखवते तेव्हा तुम्ही त्या गोष्टींचे स्क्रीनशॉट काढून ठेवत जा किंवा तुम्ही व्यवस्थित बघत जा की मी ह्याच्यामध्ये काय दाखवलंय काय नाही आणि त्याच्या हिशोबानेच वस्तू त्या तुमच्यापर्यंत येतायत का. आता प्रत्येकाला मी त्याच्यामध्ये म्हणजे कॉल करून किंवा विचारून किंवा मला माहित नाही की त्या वस्तू तुमच्याकडे तशाच पोहोचतात का किंवा क्वालिटी त्याची काहीतरी फरक पडत असेल किंवा काय. कारण कधी कधी जास्तीची ऑर्डर आली ना की मग क्वालिटीमध्ये 19-20 व्हायला सुरुवात होते. प्रत्येक माणसाचा म्हणतात ना की स्वभाव किंवा इंटेन्शन, हेतू हे तसेच असतील असं नाहीये. तर मी तरी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत ज्याही वस्तू जशा येतात, मला जेव्हा चांगल्या वाटतात तरच मी त्या तुमच्यापर्यंत शेअर करत असते. पण असे अनुभव आलेत की ऑर्डर आली आहे आणि त्यानंतर वस्तू वेगळीच गेली आहे आणि दाखवली वेगळी, असेही प्रकार घडतात. तर म्हणून आणि नंतर त्या लोकांना बोलण्यामध्ये सुद्धा काहीच पॉइंट नसतो. पण कसं होतं ना, ते माझ्या मनाला लागतं कुठेतरी की मी जी गोष्ट प्रामाणिकपणे दाखवली आहे आणि तुम्हाला मी मदत म्हणून ती गोष्ट केली आहे. आणि हे जेव्हा मी ह्यांचे म्हणजे असे घरगुती लेडीजचे जे प्रमोशन करते तर मी त्यांच्याकडे त्याच्यामध्ये चाराने सुद्धा मी घेत नाही. एक स्वामी सेवा म्हणून मी ती गोष्ट करते की आपल्याकडून एक स्त्री म्हणून एक स्त्रीला थोडीशी मदत होईल या हिशोबानेच मी ती गोष्ट करत असते. आणि माझ्या तऱ्हेने जेवढं मला चांगल्यारीत्या ते एक्सप्लेन करता येतं, जेवढं मला चांगलं ते दाखवता येतं, तेवढं मी चांगलं ते दाखवण्याचा प्रयत्न करते. पण मला फक्त याच्यामध्ये एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला पहिले, की जेव्हा पण तुमच्याकडे वस्तू येते, तेव्हा वस्तू तुम्ही व्यवस्थित चेक करत जा.
वस्तू तशीच प्रॉपर आहे का हे चेक करत जा. जर तुम्हाला काही डाऊट वाटला तर तुम्ही माझं जे इन्स्टाचं पेज आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता, किंवा तुम्ही ज्यांच्याकडून घेतलंय त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून तुम्ही वस्तू तुमची चेंज करून सुद्धा घेऊ शकता. तर हे तुमचं काम आहे. आणि दुसरं म्हणजे की जेही मला कोलॅबरेशनसाठी पाठवतात वस्तू, तर त्यांना पण माझी ही रिक्वेस्ट आहे की जी वस्तू तुम्ही सॅम्पल म्हणून पाठवता तीच वस्तू तुम्ही कस्टमरला पाठवली पाहिजे. कारण मग कसं आहे ना की हे एक प्रकारची फसवणूक होऊन जाते की आपण वस्तू वेगळी दाखवतो आणि आपण पाठवतो वेगळी. तर असं करू नका. हे एक प्रकारचं कर्मच आहे. जर तुम्ही असं केलं ना तर ते खूप चुकीचं कर्म घडतं. भले तुम्ही 2 पैसे वाचवण्यासाठी अशी गोष्ट करत असाल, पण असं नका करू. त्यामुळे तुम्हाला वाटतं आपल्याला परवडत नाही तर तुम्ही प्राइस थोडीशी जास्त घ्या, पण वस्तू व्यवस्थित प्रॉपर लोकांपर्यंत जाऊ द्या. कारण ह्या ज्या गोष्टी असतात या सगळ्या देवपूजेला लागणाऱ्या गोष्टी आहेत. आणि जर देवपूजेच्या बाबतीत जर आपण असं गफलत किंवा फसवणूक केली तर ती आपल्यालाच पुढे आपल्याच आयुष्यात कुठेतरी त्रासदायक ठरू शकते. तर म्हणून अशा गोष्टी नको व्हायला. तर म्हणून एक तुम्हाला सुद्धा अलर्ट, आणि जेही मला वस्तू पाठवतील, आता ह्या पण या ताईंनी जे कलश पाठवलेला आहे तर त्या ताईंना सुद्धा मी सांगितलेलं आहे की ताई, जसं तुम्ही मला वस्तू आली आहे तशीच वस्तू लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, ही जबाबदारी तुमची आहे. तर बस एवढंच मला आजचं सांगायचं होतं. आणि हे छान नवीन नवीन वस्तू मी दाखवत असते तुम्हाला काय ना काय. कारण मला असं वाटतं की मार्केटमध्ये वस्तू भेटतात सगळ्या, पण जशा म्हणतात ना की जसं मी घेते मग तुम्हाला त्या आवडतात, तर तुम्ही मला विचारता की ताई कुठून घेतेस, तर म्हणून मी ह्या सगळ्या तुम्हाला का दाखवते की म्हणजे तुम्हाला इझी पडावं. एकतर त्यांना ज्यांच्याकडून त्या वस्तू येतात ते खूप गरीब असतात, किंवा कमी त्यांचा स्केलमध्ये बिझनेस असतो. तर माझा तो पण हेतू असतो की चला त्यांना कुठेतरी 2 पैसे भेटतील, त्यांचा बिझनेस कुठेतरी वाढेल, याच्या हिशोबाने सुद्धा मी ही गोष्ट करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला घरपोच ही गोष्ट मिळते. कुठे तुम्हाला मार्केटमध्ये फिरायची गरज पडत नाही त्या गोष्टीसाठी. आणि प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. तर बऱ्याच वेळा तुम्हाला माझी चॉईस सुद्धा आवडते. तर म्हणून मग ती गोष्ट फक्त माझ्यापुरती सीमित ठेवण्यापेक्षा मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरात ती गोष्ट जावी, प्रत्येकापर्यंत ती पोहोचावी, तुमची पण पूजा छान व्हावी, तुमचे पण सण छान व्हावे, हीच एक प्रामाणिक इच्छा माझी नेहमी असते. आणि म्हणून हा सगळा खटाटोप माझा चालू असतो. तर बस एवढंच शेअर करायचं होतं तुमच्यासोबत. पण तुम्ही सुद्धा अलर्ट राहा. ॲज अ कस्टमर तुम्ही सुद्धा या गोष्टीसाठी अलर्ट राहा. अ, आणि हा तांब्या खूप छान आहे. तुम्हाला आवडला तर नक्की ऑर्डर करा. नक्कीच प्राइस थोडी जास्त आहे, पण मी सांगते की वर्कच्या मानाने प्राइस व्यवस्थित आहे, रिझनेबल आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बाहेर सुद्धा या गोष्टीचा रेट चेक करा आणि त्यानंतर तुम्ही ऑर्डर करू शकता. पण छान आहे, खूप मोठा आहे तांब्या, बराच मोठा आहे बघा, माझ्या हाताच्या साईजचा आहे मोठा. तर चला, आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.